दक्षिण सोलापूर कुंभारी येथील मासाहेब बीडी कामगार घरकुल वसाहतीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व विविध सामाजिक कार्यक्रम करण्यात आले। प्रारंभी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या मूर्तीस व बीडी कामगार महिला रहिवासींच्या हस्ते स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व महिला बीडी कामगार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, अमर रहे बाळासाहेब अमर रहे, परत या बाळासाहेब परत या अशा घोषणा दिल्या आणि गरजू व लहान मुला-मुलींना, बीडी कामगार महिलांना व यंत्रमाग कामगारांना खाऊ वाटप करण्यात आले। सदर प्रसंगी महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज, रेखा अडके, विठ्ठल घोराटकर, राधिका मिठ्ठा, गणेश मंता, सविता दासरी, गुरुनाथ कोळी, अनिता सुंचू, प्रशांत जक्का, सलीम शेख, मीनाक्षी गौडा यांच्यासह कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कुंभारी येथील मासाहेब बीडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या समाज मंदिर कार्यालयात त्यांच्या पुतळ्याचा अनावर केलेला आहे। मासाहेबांच्या पुतळ्याचा अनावर केलेला आहे। आज आम्ही अत्यंत दुःख वाटतंय, परंतु एक आम्हाला आधार देणारे, धैर्य देणारे आणि लढल्याशिवाय काय मिळणार नाही असे शिकवण देणारे बीडी कामगारांचा देखील असाच प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळेला देखील माननीय बाळासाहेबांनी आम्हाला 1998 साली आधार दिला। म्हणून या ठिकाणी बीडी उद्योग टिकून आहेत। आमच्या माता भगिनी महिलांना काम सुरू आहे, कुटुंब सुरू आहे, त्याचं कुटुंब चालतंय आणि त्याचबरोबर आम्हाला गरिबांना आपण सेवा करतो तसं त्या पद्धतीने बीडी कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्याचा प्रोत्साहन आणि आम्हाला मार्गदर्शन त्यांनी केले होते आयातीमध्ये। त्या आधारावर या मासाहेब मीनाताई ठाकरे घरकुल या ठिकाणी स्थापन झालेले आहे। आम्ही 200 घरं दिलं आणि अजून आजपर्यंत आम्ही 2800 पूर्ण घरकुलं दिलेले आहेत कामगारांना आणि आणखी काही घरं द्यायचं आहे। आणि एकमेव या मासाहेब घरकुलमुळं पूर्णपणे सोलापूरमध्ये 50,000 घरकुल झालेले आहेत। त्यामुळं आदर्श मासाहेबांचा आणि आधार मासाहेबांचा, आधार बाळासाहेबांचा आणि संपूर्ण सोलापूर बीडी कामगार घरकुलाचा असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। अशा महान आणि खणकर आणि नेतृत्व असलेल्या आमच्या हिंदू हृदय सम्राटांना परत एकदा कोटी कोटी प्रणाम करून आदरांजली वाहतो। मी तर थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।